नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे लोकल ट्रेन संदर्भातली. मुंबईतल्या लोकल ट्रेन्स या सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू झाल्यात. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोसेस घेतलेल्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवासासाठी पास देखील देण्यात आलेत. नागरिकांना दोन्ही डोसचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतर QR कोड दिला जातोय आणि मगच पास जारी केला जाईल. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे, त्यामुळे लोक कोरोना टाळण्यासाठी सर्व नियमांचं मुंबईकर पालन करतील अशी आशा प्रशासनाला आहे. मध्य रेल्वेवर रेल्वेच्या 74 फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई लोकलमधून वॅक्सिनेशन झालेल्या प्रवाशांना जरी प्रवासाची मुभा असेल तरी देखील नियम मात्र त्यांना पाळावेच लागणार आहेत. आतापर्यंत बऱ्याच जणांनी पास घेतलेले आहेत. सर्वाधिक पासची विक्री ही डोंबिवली स्टेशनमध्ये झालेली आहे आणि मुंबईकरांचा लोकल प्रवास जरी सुरू झालेला असला, ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले आहेत तरी मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सध्या नियम मात्र सगळे पाळावेच लागणार आहेत. 15 ऑगस्ट पासून लोकलने प्रवास करण्याची मुभा या प्रवाशांना मिळालेली आहे. अर्थात ज्यांना कामानिमित्तानं दररोज दूरवर प्रवास करावा लागतो अशा या प्रवाशांसाठी ही खूप मोठी सोय म्हणावी लागेल. कारण मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्याप्रमाणे लसीचे 2 डोस जर तुम्ही घेतले असाल तर तुम्हाला स्टेशनवरती जी काही बूथ उभारण्यात आलेले आहेत तिथे पालिकेचे आणि रेल्वेचे कर्मचारी आहेत. तुमच्या वॅक्सिनेशन सर्टिफिकेट तिथे व्हेरीफाय करून मग तुम्हाला पास दिला जातोय. रोजच्या रोज तिकीट मिळणार नाही, मात्र एका महिन्याचा पास देण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. आपण थेट जाऊयात बदलापुरातून. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, 15 ऑगस्ट पासून 2 डोसेस घेतलेल्यांना जो काही रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे त्यावरून काय नेमक्या काही अडचणी येत आहेत का? हे सगळं सुखकर आहे? प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि अजूनही पास घेण्यासाठी तितकी गर्दी दिसतीये का? श्वेता, मी मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या इथे आहे. 7 वाजल्यापासून या पासेसच्या सगळ्या प्रोसेससाठी सुरुवात होत असते. मात्र बदलापूर पालिकेचे कर्मचारी अजून आपल्या जागेवर पोहोचलेले नाही आहेत आणि प्रवासी देखील नाही आहेत. हे सर्टिफाईड व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करतात, QR कोड स्कॅन करतात, त्यासाठी हो, आवाज येतोय. जी, बोला गणेश. श्वेता, मी सांगितलं की मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या इथे आहे. सकाळी 7 वाजल्यापासून जे काही कागदपत्र आहेत किंवा QR कोड स्कॅन करणं आहे त्या प्रोसेसला सगळ्यात सुरुवात होते. मात्र बदलापूर पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी अजून पोहोचलेले नाही आहेत. 2 दिवसापूर्वीच आपण उल्हासनगर रेल्वे स्थानकाचा आढावा घेतला. त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती होती की कर्मचारी हे 7 वाजता वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि काही जे प्रवासी त्यांना पासेससाठी जी प्रोसेस करायची असेल त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. सध्या प्रवासी देखील त्या ठिकाणी नाही आहेत टेबलच्या इथे, कारण कर्मचारी दिसत नाही आहेत. बदलापूर शहराचा जर विचार केला तर बदलापूर शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ फक्त 2 ते 3 दिवस वॅक्सिनेशन सेंटर सुरू होतं, कारण इथे लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे 2 डोस काय तर अनेक नागरिकांचे पहिले डोस पूर्ण झालेले नाही आहेत. बदलापूर शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी जवळजवळ फक्त 2,500 लोकांनी आत्तापर्यंत साधारणतः 2,500 लोकांनी आत्तापर्यंत जे कागदपत्र आहेत त्याची पडताळणी रेल्वे स्थानकावर केलेली आहे पासेससाठी. त्यामुळे आपण जर विचार केला तर ही संख्या अत्यंत कमी आहे. डोसेस पूर्ण झालेले नाही आहेत 2 डोसेस नागरिकांचे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अपुरी आहे. तर काही नागरिक ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत किंवा ज्यांचा 1 डोस पूर्ण झालेला आहे त्यांनी असं सांगितलं तर राज्य सरकारला आम्हाला परवानगी द्यायची होती लोकल प्रवासाची, तर 2 डोसच्या अटी आम्हाला का टाकल्या गेला? याचा अर्थ राज्य सरकारचा जो हेतू होता सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास सरसकट सुरू करून द्यायचा नव्हता आणि त्याच्यामुळे ही आड घातली गेली, जेणेकरून त्यांना माहित होतं की 2 डोस झालेल्यांची संख्या कमी आहे आणि लोकलमध्ये गर्दी तितकीशी होणार नाही आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने हा सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय केला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवाशांमधून उमटत आहेत. श्वेता जी,
आणि गणेश, आपण आता इतर भागात सुद्धा जाऊयात. मुंबईतल्या एकतर मुंबईच्या दादरमधून सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर नालासोपाऱ्यातून विजय देसाई आहेत. सुरुवातीला मुंबईत जाऊयात. सुस्मिता, आता 15 ऑगस्ट पासून नेमका काय प्रवाशांचा अनुभव आहे लोकल प्रवासासंदर्भात? खरं तर मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल या दोन्ही स्थानकांवरती व्हेरिफिकेशनसाठी जो प्रतिसाद होता त्याची आकडेवारी समोर आलेली आहे. साधारणपणे 1,16,000 नागरिकांनी 14 ऑगस्टपर्यंत जे पासेस आहेत ते व्हेरिफिकेशन करून घेतले, स्वतःचं लसीकरणाचं प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन करून घेतल्याचं पाहायला मिळालं. आणि या आकडेवारीमध्ये आणखीन एक मुद्दा समोर आला. डोंबिवली आणि बोरिवली या दोन स्थानकांमध्ये सर्वाधिक पासेस हे काढण्यात आले होते, सर्वाधिक नागरिकांनी व्हेरिफिकेशन करून घेतल्याचं समोर आलेलं होतं. एकदा मध्य रेल्वेवरती कालपर्यंत 95,000 नागरिकांनी पासेस काढण्याची आकडेवारी PRO शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केलेली होती. त्यामुळं आजच्या दिवशी खरं तर रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी त्या मानानं ऑफिसेसला गर्दी कमी होती, सुट्ट्या होत्या. परंतु आज अनेक रेल्वे स्थानकांवरती नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे. अजूनही व्हेरिफिकेशन सुरू आहे. अनेक नागरिक आज सुद्धा पासेस काढू शकतात. खरं तर सध्याची स्थिती बघितली तर अजून तरी म्हणावी तितकी लोकांची गर्दी नाही. समोरच्या फलाटावरती ही मेल एक्सप्रेससाठीची गर्दी आहे, परंतु दादर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे की जिथं अगदी अप असेल डाऊन असेल दोन्ही मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तिकीट चेकिंग स्टाफ सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. क्लीनअप मार्शल्स जे मास्क घालणाऱ्या लोकांना फाईन लावू शकतात किंवा तुम्ही जर मास्क नीट लावलेला नसेल तर तुम्हाला फाईन बसू शकतो. अशा अनेक पद्धतीनं नागरिकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की सगळ्यात जास्त विक्रमी स्वरूपाची पासेस खरेदी झालेली आहे, त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात 95% अर्थात लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. त्या फेऱ्या वाढवल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होणं अपेक्षित आहे. परंतु जर जादा लोक घराबाहेर पडले तर कदाचित आज अनेक रेल्वे स्थानकांवरती ज्याच्या डोंबिवली बोरिवली असेल अंधेरी असेल अशा अगदी गजबजलेल्या आणि दादर अशा गजबजलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये आपल्याला गर्दी ज्या रश आवर्समध्ये किंवा ऑफिस आवर्समध्ये पाहायला मिळू शकते. श्वेता, अगदी बरोबर आहे सुस्मिता. आणि म्हणावी तशी गर्दी म्हणजे काही ठराविक स्टेशन सोडली तर पाससाठी गर्दी काही अजूनही जास्त आपल्याला दिसत नाहीये. आपण आता नालासोपाऱ्यात जाऊयात. विजय देसाई आपले प्रतिनिधी तिथे आहेत. विजय, तिकडच्या प्रवाशांचा काय अनुभव आहे? आणि जरी प्रवासाची मुभा मिळालेली असली तरी प्रशासनानं सांगितले तुम्हाला नियम हे पाळावेच लागणार आहेत. वसई विरार मध्ये फक्त 8% लसीकरण झालेलं आहे, त्यामुळे ही जी पासासाठीची गर्दी आहे ही फारच कमी आहे. आणि या ठिकाणी वसई विरार महापालिकेचे कर्मचारी सध्या अजून आलेले नाही, कारण या ठिकाणचं लसीकरण आहे ते फारच मोजकं झालेलं आहे, त्यामुळे ही गर्दी कमी आहे. माझ्यासोबत काही प्रवासी आहेत, काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली दोन्ही डोस झाले त्यानंच फक्त प्रवास दिलाय, तर त्याच्यामुळे ऍक्च्युली ज्यांचा एक डोस झालाय त्या लोकांनाही पोटा पाण्यासाठी ह्या मुभा द्यायला पाहिजे. कारण जर का तुम्हाला एकच डोस वाल्याला अडकवायची होती तर त्यावेळेला अगोदरपासून तशा सूचना द्यायला हव्या होत्या. तर एक डोस घेऊन जर माणूस घरीच राहत असेल तर त्याचं एक डोसचं काही मिनिंगच नाही. त्याच्यामुळे ज्याला एक डोस झालाय त्यालाही कामावर जायला मुभा द्यायला एक डोस झालाय त्यांना सुद्धा. तुम्ही काय सांगाल? विद्यार्थ्यांना पण जावं लागतं कॉलेजमध्ये, काय सांगाल? सर्वात प्रथम मी बहुजन विकास आघाडी या पक्षातर्फे परिवहन सदस्य वसई विरार महानगरपालिका, मुळात आता हे गृहस्थ बोलले तसं एक डोस झालेल्यांसाठी एक डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसला आता हे केंद्र सरकारची जबाबदारी का राज्य सरकारची या चिखलफेकेत मी जाणार नाही. पण लोकनेते हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 1 महिन्याभरात जवळपास 34,200 लोकांना आम्ही पेड लसीकरण या मोहिमेअंतर्गत 34,200 लोकांना आम्ही ऑलरेडी लसीकरण पूर्ण करून दिलेलं आहे. पण माझा मुळात मुद्दा परत तोच राहील की विद्यार्थी आणि ज्यांनी एक पहिला डोस घेतलेला आहे त्यांना 84 दिवसांचा बफर दिलेला आहे आपल्या शासकीय धोरणानुसार. ज्यांनी दुसरा डोस आता घेतलेला आहे तर ज्यांना नोकरीला जायचंय त्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी काय करावं, नक्की मार्गदर्शन ट्रेनमध्ये तुम्ही जबरदस्ती केली की 2 डोस घ्यायचे, नक्की ह्याच्यामध्ये आता जो गैरसमज लोकांमध्ये झालाय किंवा तुमच्याकडून लसीकरण पूर्ण होत नाहीये त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यासाठी नागरिक का जबाबदार? नागरिक का जबाबदार? तुम्ही काय सांगाल? लोकल दैनंदिन तिकीट दिलं जातं. साहेब नमस्कार. सर्वप्रथम मी बोलतो की एक डोस दिलाय लोकांना त्याबद्दल मुभा देताना यायला जायला, कारण का इथला नागरिक 2 वर्ष झाली तरी तो घरी आहे, तो
घर कसं चालवणार? घरात काहीतरी शिजलं पाहिजे ना. तर तुम्ही जर त्यांना एक डोस साठी मोबा दिला तर थोडेफार तरी काहीतरी पैसे तर जमा करून स्वतःचा उदरनिर्वाह चालू शकतो, असं माझं तर मत आहे. एक डोस वाल्यांना कमीत कमी तुम्ही पास देऊ नका, तिकीट तरी द्या. म्हणजे तो आठवड्यातून 3 दिवस भरून आपल्याला जो पगार जो भेटत होता 15-20 हजार, त्यातला अर्धा पगार भेटला तरी तो आपला उदरनिर्वाह चालू शकतो. मुलांचं शिक्षण आहे, शिक्षणासाठी लागणारा पैसा, डॉक्टर आहे, डॉक्टरसाठी लागणारा पैसा माणूस कुठून आणणार? आता जर 2 वर्ष झाली तर माणूस घरीच आहे, तर त्याच्याकडे पैशाची आवक तर नाहीये. तर पैशाची आवक करण्यासाठी कुठेतरी शासनाने किंवा इथल्या रेल्वेने कन्सेशन देऊन त्यांना 3 दिवस तरी कमीत कमी मुभा द्यावी. त्याने तिकिटावरती तरी तुम्हाला पास द्यायचा आहे नका देऊ, पण 3 दिवस तो माणूस तिकीट काढून जाऊ शकतो ती एक डोस साठी, असं एवढं तर माझं मत आहे. एक डोस झालेल्यांना पण मुभा द्या असं यांचं म्हणणं आहे. कारण ही जी परिस्थिती आहे खूप भयानक आहे. कारण लोकांचे जॉब गेले, त्यामुळे खायचं काय, लाईट बिल कसं भरायचं, शाळेची फी कशी भरायची, असे सगळे सवाल निर्माण झाले. बरोबर. विजय, थोडंसं थांबवते, आपण पुन्हा बदलापुरात जाऊयात. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी तिथे आहेत. गणेश, ज्यांनी 2 डोसेस घेतले तर रितसर पास मिळवलेला आहे ते तर प्रवास करतातच आहेत, मात्र ज्यांचे 1 डोस झालाय, एक तर एका बाजूला लसीचा साठा नाही, त्यामुळे इच्छा असून सुद्धा दुसरा डोस लवकर मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये थोडे लोक नाराज आहेत ज्यांचा 1 डोस झालाय, मात्र दुसऱ्या डोससाठी त्यांना अजूनही वाट पाहावी लागते अशांना. अगदी श्वेता, आपण जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात बोलण्यासाठी एक प्रवासी आहे की ज्यांचा 1 डोस पूर्ण झालेला आहे आणि लोकलने प्रवास करण्यासाठी त्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. मात्र गेल्या आठवडाभरात या लसीकरण केंद्रावर बदलापूरच्या काही चांगली परिस्थिती नाहीये, सातत्याने लसीकरण केंद्र बंद आहे. ताई, लोकलनं प्रवास करण्यासाठी तुम्हाला दुसरा डोस पूर्ण करायचा आहे, मात्र लसीकरण सेंटरवरची गर्दी आणि सातत्याने बंद असलेलं लसीकरण, काय सांगाल सगळी परिस्थिती? आणि राज्य सरकारने या काही अटी घालून दिल्या आहेत, काय सांगाल? खरं म्हटलं तर परिस्थिती अतिशय चिंताजनक वाटते या बाबतीत. कारण की जर गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही फ्रीमध्ये उपलब्ध करून देऊ आणि तसं होत नाही आहे. 780 कधी कधी टफच जातात आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना, ज्यांचे भरपूर EMI आणि इतर प्रश्नसुद्धा चालू असतात. त्याचमध्ये डोशीचा कालावधी जो आहे तो जास्त आहे. गव्हर्नमेंटने मान्य आहे लसीकरण व्हावं, लसीकरण सगळ्यांचं व्हावं, पण जर तुम्ही एका फ्री स्लॉटमध्ये उपलब्ध नाही करत आहे आणि दुसरीकडे जर तुम्ही प्रायव्हेटायझेशनमध्ये जर 780 रुपये भरून तुम्ही जर लस घ्यायला लावताय, तर त्या अर्थाने मला असं वाटतं की कुठेतरी हे चुकीचं होतं आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने याच्यावरती थोडासा विचार करायला पाहिजेच. बरं, मग असं असताना लसींचे डोस अनेक लसीकरण केंद्रावर अपुरे असताना रेल्वेनं प्रवास करण्यासाठी जर तुम्हाला 2 डोसेसची सगळे नियम आहेत, ते नियम कसे वाटतात? थोडेसे बंधनकारक आहेत ते नियम, पण खरं तर म्हटलं तर मला नाही योग्य वाटत आहे. कारण की जर एका अर्थी फ्री लस नाही मिळत आहे आणि जर तुम्ही पैसे भरून लस द्यायला लावताय, त्याच्यामध्ये पण तुम्ही 2 कंपल्सरी लस करता आहे रेल्वेने प्रवास करण्यासाठी, तर मग आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं? कारण की मग नाही जाऊ शकत आहे आम्ही रेल्वेने पण, आणि मग पुन्हा पोटापाण्याचा प्रश्न आहे तो आहेच. मग त्याच्यामुळे मग लोकांनी करायचं काय, आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय, हा तर मुद्दा आहेच. लोकांनी करायचा काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन एक प्रवासी आहे. सर, काय सांगाल? 2 डोसेसचा सगळा नियम आहे, तुम्ही 2 डोस पूर्ण केलेत का आणि लोकल प्रवासाची मुभा तुम्हाला मिळाली का? नाही. कसं आहे की गोरगरीब आता पूर्ण काम धंद्याला चालू झालेले आहेत, पूर्ण लोकलचा प्रवास करून कामाला जातात, त्यात तुम्ही हे नियम काढलेत. लोकांनी काय करायचं? 1 डोस झाला त्याला बी सोडत नाहीये, 2 डोससाठी दुसऱ्या डोससाठी 700 रुपये 800 रुपये घालवायचे बाहेर. आता गव्हर्नमेंटने जे पहिले चालू केले ते लसीकरण आता परत बंद आहेत, ते चालू करा. येथील लोक घेतील सगळं. आता तुम्ही नियम काढले, पण हे लोक गोरगरीब काय करणार आहेत? आत्ताशी पूर्ण कामधंदे चालू झालेले आहेत, म्हणून लोक यायला लागतात, कामधंद्याला जायला लागतात, कामासाठी जायला लागतात. त्यात बी तुम्ही 2 लसी घ्या, मग तुम्हाला पास देणार, हे देणार, हे चुकीचं आहे. हे गव्हर्नमेंटने खूप चुकीचं काढलेलं आहे. कुठेतरी गव्हर्नमेंटवर दबाव होता, प्रसारमाध्यमांचा, काही राजकीय पक्षांचा, त्याच्यामुळे केला. हो, ही खरी गोष्ट आहे. हे सगळं राजकारण खेळ चाललेला आहे. राजकारणामुळे गोरगरीब जनतेचे खूप हाल व्हायला लागलेले आहेत. यांनी कुठेतरी सुधारावं, तर पुढच्या हे लोक इलेक्शनचे ते सगळ्या लोकांना हे करतील, ह्या इलेक्शनमध्ये सगळ्याला हे करतील की त्यांनी सगळं. अतिशय त्रस्त अशा प्रतिक्रिया आहेत. ताईंनी पण सांगितलं की हे जे नियम आहे, या ज्या अटी आहेत 2 डोसेसच्या,
या ठीक आहे तुम्ही लागू करा, मात्र त्या करत असताना तुम्ही वॅक्सिनेशन सेंटर, ज्या ठिकाणी सरकारी वॅक्सिनेशन सेंटर आहे जिथे मोफत लसीकरण होत आहे आणि जिथे खाजगी लसीकरण होत आहे तिथे मात्र तुटवडा जाणवत नाही, आणि सरकारी जिथे मोफत तुम्हाला लसीकरण आहे तिथं मात्र सातत्याने तुटवडा जाणवतो. त्याच्यामुळे आम्ही 2 डोस पूर्ण कसे करणार आणि रेल्वेने प्रवाशांची आम्हाला मुभा केव्हा मिळणार, अशी प्रतीक्षा या सगळ्या सर्वसामान्य प्रवाशांना लागून राहिली आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आता बातमी आहे नाशिकमधून. तिथे बायोडिझेल पंपावरती छापा टाकण्यात आलाय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. अनधिकृतपणे हा बायोडिझेल पंप सुरू होता. हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला हा पंप आणि तिथे या पंपावरती छापा टाकण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई, एका बायोडिझेल पंपावर छापा टाकलेला आहे. अनधिकृतपणे हा बायोडिझेल पंप सुरू होता. एका हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेड टाकून हा पंप चालवला जात होता आणि अनधिकृतपणे सुरू असलेला हा बायोडिझेल पंप मात्र नाशिकमध्ये ग्रामीण पोलिसांनी हा छापा टाकलाय या बायोडिझेल पंपावर. नाशिकच्या मालेगाव या ठिकाणी हा एका हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेल पंप असलेला आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून या पंपावरती छापा टाकला. अनधिकृतपणे हा बायोडिझेल पंप होता. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्यासोबत आहेत नाशिकमधून. लक्ष्मण, मालेगावमध्ये हा बायोडिझेल पंप आणि हा कसा अनधिकृत होता आणि ग्रामीण पोलिसांनी कशी कारवाई केली? खरं तर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ही कारवाई केलेली आहे. ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहितीद्वारे ही पेट्रोल पंपाची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि हा पेट्रोल पंप जो आहे तो सील केलेला आहे. खरं तर बायोडिझेलला अनेक ठिकाणी परवानगी नाहीये आणि अशा प्रकारे अनधिकृतपणे हे बायोडिझेल जे आहे ते विक्री केलं जात होतं. नाशिक मालेगाव रस्त्यावरती जे संबंधित आरोपी आहे त्यांच्या मालकीचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अशा प्रकारे हे बायोडिझेलचा पंप चालवला जात होता. ज्या वेळेला पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला त्यावेळेला त्या ठिकाणी 25,000 लिटरची एक बायोडिझेलची टाकी, त्याचबरोबर 5,000 लिटरच्या 3 टाक्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल होतं जे बायोडिझेल तयार करण्यासाठी वापरलं जात होतं, हे सर्व पोलिसांनी सील केलेलं आहे. आणि या प्रकरणी 2 आरोपींविरोधामध्ये मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या ठिकाणचे माजी आमदार जे आहे काँग्रेसचे, त्यांच्या भावाचा मालकीचा हा पेट्रोल पंप असल्याची माहिती आहे. खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून हा पंप सुरू होता, मात्र मनी पॉवर आणि मसल पॉवरच्या जोरावरती हा पंप या ठिकाणी चालवला जात होता. यापूर्वी देखील पोलिसांना याची कल्पना होती, मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे या पंपावर कारवाई करण्याचं धाडस आजपर्यंत कोणीही केलं नव्हतं. मात्र सचिन पाटील जे नाशिक शहराच्या ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक आहे, त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन या प्रकरणी कारवाई केलेली आहे. हा पंप सील केलेला आहे. या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी संबंधित खात्याला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि या चौकशी अंती या पंप मालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे. राजकीय वरदहस्ताने हा पंप चालवत होता. मार्केटमध्ये बाजारभावामध्ये जे डिझेल 96 रुपये लिटरने मिळतं तेच डिझेल या पंपावरती अवघं 75 ते 70 रुपये लिटरने विकलं जात होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महामार्गावरून जाणारे ट्रक चालक असतील, त्याचबरोबर इतर व्यावसायिक असतील, ते या ठिकाणून हे डिझेल विकत घेत होते आणि अशा प्रकारे शासनाची फसवणूक केली जात होती. खरं तर हे ज्वलनशील पदार्थ आहे. त्या ठिकाणी जर स्फोट झाला असता किंवा कुठल्याही प्रकारचं दुर्घटना घडली असती तर अनेक लोकांना जीव देखील गमवावा लागला असता. अशा प्रकारचा अनधिकृतपणे हा व्यवसाय सुरू होता आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मालेगाव या ठिकाणी सुरू असलेला बायोडिझेल पंप मात्र तो अनधिकृत होता. एका हॉटेलच्या मागे पत्र्याचे शेड घालून हा पंप तिथे सुरू होता आणि ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. दरम्यानची बातमी पुन्हा पाहण्यासाठी, एखादी बातमी पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूया स्पीड न्यूज.